एक हप्त्यापासून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केसेस वाढत आहे, परंतु एक चांगली बाब ही आहे की मागच्या 3-4 दिवसातून हे केसेस प्लॅटू झाले आणि कमी होत आहे. म्हणजे 4 दिवसाआधी आपले पीक होते 1330, त्याच्यानंतर आता काल आपले 1050 आले आणि आमची अपेक्षा आहे की जशी आपण टेस्टिंग वाढवू हे कमी होईल आणि पॉझिटिव्हिटी कमी होईल. दुसरं मध्यंतरी माध्यमातून मला हे कळलं की बेड्स नाही आहे. तर मी कालही माझ्या आपल्या विष्णुपुरीला, आयुर्वेदिकला आणि सिव्हिलला आणि आज अजून मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. माझ्या हे लक्षात आलेलं आहे की मॅक्सिमम लोक त्यांचा प्रेशरचा प्रयोग करून डॉक्टरांना आणि तिच्या एचओडींना प्रेशराईज करून असिम्प्टॉमॅटिक लोक पण ॲडमिट होत आहे. तर मी काल आयुर्वेदिकमधले 40 आणि या सिव्हिलमधले जवळपास 20 पेशंट आम्ही घरी, कारण आपला प्रोटोकॉल असा आहे की जर असिम्प्टॉमॅटिक असेल, ज्याला ऑक्सिजनची गरज नाही, त्यांनी घरी ट्रीटमेंट घ्यावी. आपल्या किट देतो आम्ही आणि दुसरं किंवा नसेल घर, आपलं घर छोटं असेल, बाथरूम एकच असेल तर आपल्या CCC आहे त्याच्यामध्ये ॲडमिट व्हावं. परंतु असं न करता लोक आयदर डिफरंट टॅक्टिक्स यूज करून ते ॲडमिट होतात, ते चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही 60 लोकांना आपण घरी त्यांना दाखल केलेलं आहे आणि काहींना CCमध्ये दाखल करून आपण त्या बेड्स आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. हे माझी सगळ्यांना विनंती आहे की उगाच जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत आम्ही ॲडमिट करणार नाही, हे मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो. दुसरं एक मार्केटमध्ये आपलं हे होतं की रेमडेसिवीर उपलब्ध नाही आहे. रेमडेसिवीरचं पण पेशंट प्रेशर करतात की आम्हाला रेमडेसिवीर द्या. नाही दिलं तर स्वतःहून जाऊन मेडिकलमधून घेऊन येतात. तर आम्ही हे सांगू इच्छितो, काल पुन्हा नवीन गाईडलाईन आल्या आहे, जर सिटी स्कोअर 9च्या वर नसेल तर आम्ही रेमडेसिवीर त्यांना गरज नाही आहे असं प्रोटोकॉल आहे. त्यामुळे उगाच आमच्या डॉक्टरांवर प्रेशर आणू नका, कारण डॉक्टर तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षापासून 24/24/7 काम करून थकलेलं आहे. उगाच त्यांच्यावर मेंटल स्ट्रेस आणू नका. आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही आपल्याला कॉन्फिडन्स देतो की आम्ही ज्या प्रकारे मागच्या वेळेला आम्ही फेस टू फेस टक्कर देऊन आम्ही त्यांना हरवलं कोरोनाला, ह्यावेळेसही आमची प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. त्यासाठी आपली साथ पाहिजे. त्यामुळे हा जो लॉकडाऊन लागला आहे त्याला साथ द्या, जेणेकरून आपण जर केसेस कमी झाल्या तर लॉकडाऊन लवकर शिथिल आपल्याला करता येईल. पण सध्याला कालपासून जो लॉकडाऊन लागलेला आहे, या लॉकडाऊनची स्थिती आपल्याला कशी वाटते नेमकी? मी सॅटिस्फाईड आहे, कारण जेवढ्या प्रमाणामध्ये आमचं हेच टार्गेट होतं की 100 लोक जर रस्त्यावर होते तर आम्हाला 90 लोकांना घरी बसवायचं आणि जे 10 इसेन्शियल आहे तेच राहावं. असं मोठ्या प्रमाणामध्ये कुठंच व्हायोलेशन नाही आलेलं आहे, कारण आपण ज्या सूट दिलेल्या आहेत लेबर लोकांना, डॉक्टरांना, नर्सेसला, मेडिकलला, ते आपण रस्त्यावरती लोकांना दिसणार आहे. आपण 40 ठिकाणी अधीक्षक साहेबांनी कॅम्प बॅरिकेडिंग केलेली आहे, त्यामुळे प्रतिसाद चांगला आहे. हेच प्रतिसाद आपल्याला अजून 8 दिवस दिला तर आपण निश्चितच आपण कोरोनाला कंट्रोलमध्ये करू शकू. बरं सर, प्रश्न असा आहे माझा किंवा आमच्या एक समूह, जात समूहाचा समजा की 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि ती साजरी करण्यापासून कुठेतरी यांना रोखण्याचा प्रयत्न आहे का, अशी एक चर्चा सोशल माध्यमातून वरती येते. तर आपलं एक मत काय? असं नाही आहे. आपण जेही असते आपण ग्राउंड सिच्युएशन आणि रूल्सनी आपण करतो. असं कोणताही समाजाला हे ठेवून आपण कधी आपण कारवाई करत नाही. जर कोरोना कमी झाला तर आपण मागचेच रिलॅक्सेशन दिले होते. जर कोरोना कमी झाला तर आपण, मी आधीच बोललो की जर कोरोना पुढच्या 4 दिवसांनी कमी झाला तर मी 4च्या आधी पण आपण रिलॅक्सेशन करण्याची तयारी आहे, मी वारंवार सांगत आहोत. त्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस आपल्याला अतिशय क्रिटिकल आहे. जनतेने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आपण दोघे पण मिळून आपण या कोरोनाच्या साखळीला तोडू. ओके, थँक्यू.